कोकण किनारपट्टीला चक्रीवादळासह पावसाचा धोका। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळ आणि सायंकाळनंतर पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता वर्तवली आहे। हे कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे। रत्नागिरी 237, रायगड 122, सिंधुदुर्ग 120, ठाणे व पालघर 127, मुंबई शहर व मुंबई उपनगर 114 समुद्रकिनारा लाभला आहे। कोकणात बहुतांश ठिकाणी हवामान दमट असल्यामुळे सकाळीच 29 अंश सेल्सिअस तापमान होते, ते येत्या 4 दिवसात 43 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि फळबागांचे तसेच वीटभट्टी कुंभारकाम व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। हवामान विभागाकडून IMD पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा नुकसान होण्याच्या शक्यतेने फळबागायतदार धास्तावले आहेत। दक्षिण रायगड आणि गुहागर, खेड, मंडणगड तालुक्यातील आंबा पीक उशिरा आल्याने अद्यापही 20% पीक बागायती आहे, असे पाभरे येथील बागायतदार फैयाज उकये यांनी सांगितले। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।